नमस्कार, मी अश्विनी स्वामीज्ञ फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी इथे स्वामींसाठी आपला शेला बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। याचा डिटेलमध्ये स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मागे मी इंस्टाग्रामवर एक रील अपलोड केली होती, स्वामींसाठी पैठणीचा शेला आणि टोपी बनवली होती। त्या रील्सला खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केला, खूप छान लाईक, छान छान कमेंट्स केल्या, त्यासाठी सगळ्यांचा अगदी मनापासून धन्यवाद। खूप खूप सारं थँक्यू। तुम्ही त्या व्हिडिओला असं खूप छान प्रेम दिलं, त्यासाठी खूप थँक्यू। अशाच इथून पुढच्या पण सगळ्या व्हिडिओला असे छान छान लाईक्स करा, सपोर्ट करा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या। तर अशाच एका ताईंची त्याच्यामध्ये कमेंट होती की शेला पण दाखवा, तर खास हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवला आहे। तर याच्यामध्ये शेल्याची उंची मी तुम्ही बघू शकता, 15 ते 15.5ची उंची घेतलेली आहे शेल्याची, आणि जी रुंदी आहे ती 4ची रुंदी घेतलेली आहे। स्वामीसाठी शक्यतो पिवळ्या कलरचं किंवा लाल कलरचं किंवा वेलवेटचा कपडा या अशा पॅटर्नचंच तुम्ही शेला छानपैकी बनवू शकता, छान फिनिशिंग येते। तर अस्तर हे लावावंच लागतं शेल्यासाठी, तरच छान व्यवस्थित फिनिशिंग वगैरे येते। तर मी त्या मागचंच अस्तर वगैरे कट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ह्या सगळ्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त जी आपली एक साईडची जी बाजू आहे आपल्याला तिथे शिलाई करायची नाही आहे, ती साईड आपल्याला ओपन करण्यासाठी ठेवायची आहे। आधी ते मी शिलाई करून घेते, तुम्ही बघू शकता। तुमच्या मूर्तीवर डिपेंड आहे, मूर्तीची हाईट किती असेल तशी तुम्ही शेल्याची हाईट वाढवू शकता। आणि रुंदी ते शक्यतो कमीच असते, ज्या छोट्या मूर्त्या असतात त्याची रुंदी तर शक्यतो कमीच असते। 4 ते 4.5ची रुंदी शेल्यासाठी भरपूर होते, फक्त हाईटचंच येतं की हाईट व्यवस्थित किती आहे स्वामींच्या मूर्तीची त्याप्रमाणे शेल्याची हाईट घ्या। आता इथे आपले बघू शकता शेला रेडी झालेला आहे, पलटी करून व्यवस्थित छान असा दाबशिलाई देऊन इथे शेला आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला त्याच्यावर एक छान अशी लेस लावायची आहे, जेणेकरून आपला शेला अजून छान आणि अजून ॲक्टिव्ह दिसेल। तर इथे चौबाजूने मी ही लेस लावून घेणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सेंटरला पण ही लेस लावू शकता, सेंटरला पण लेस ही छान दिसते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुसरी पण लेस यूज करू शकता, लटकनवाली किंवा फ्रिलवाली, अशी कोणत्याही प्रकारची तुम्ही लेस यूज करू शकता। तर ही चौबाजूने मी लावून घेते ही लेस। मी लेस लावते तोपर्यंत तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आणि आपल्या स्वामीज्ञ फॅशन डिझायनर या चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओज मी जेव्हा टाकेन तेव्हा ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर ते बघू शकता, छान असा आपला लेस लावून स्वामींचा शेला इथे छान असा रेडी झालेला आहे। तर तुमच्याकडे जर परफेक्ट स्वामीचं माप असेल तर तुम्ही डायरेक्टली असं माप घेऊन फोल्डिंग करून जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही मध्ये एक शिलाई देऊ शकता, म्हणजे जेणेकरून स्वामींना घालताना तुम्ही डायरेक्टली पण घालू शकता। अशा या पॅटर्नचं पण तुम्ही मध्ये शिलाई देऊन तुम्ही परफेक्ट करू शकता शेला। तर आता मी त्याच मापची त्याच कलरची टोपी शिवून घेते। आपला शेला ज्या कलरचा होता त्याच कलरची त्याच कपड्याची मी टोपी इथे बनवून घेतलेली आहे। ह्याच टोपीचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामच्या पेजवर टाकलेला आहे। पैठणी पॅटर्नमध्ये टोपी शिवलेली आहे, त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तुम्ही ती टोपी बघू शकता कशी मी स्टिच केली वगैरे। तर स्वामींचा शेला आणि टोपी ही कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर इंस्टाग्रामवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा, आणि थँक्यू, खूप सारं थँक्यू। आपल्या त्या पैठणी पॅटर्नच्या टोपीला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, छान छान कमेंट्स दिल्या, त्यासाठी परत एकदा थँक्यू।